हे आहे कोयनेचं विस्तीर्ण पात्र. हे पात्र जेवढं सुंदर दिसतं ना वरून, तेवढंच पावसाळ्यामध्ये अत्यंत भयावह दिसतं. आज आपण पाहणार आहोत एका अशा पुलाची गोष्ट, जो पूल गेल्या 60 वर्षांपासून इथल्या लोकांना हवा होता, पण तो आज होतोय. एकनाथ शिंदेंनी ते करून दाखवलंय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. काही अशा गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत, दाखवायच्या आहेत, ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तुम्ही इथं फिरायला येत असाल तेव्हा हा तुम्हाला नजारा छान वाटत असेल, पण इथं तुम्ही जेव्हा राहाल तेव्हा इथलं राहणं किती अवघड आहे ते तुम्हाला नक्की कळेल. आपणा सर्वांना शुभ सकाळ. आज आपली सकाळ एका शांत नदीच्या काठी आणि माझ्या मागे दिसणारा जो तुम्हाला ब्रिज आहे, पूल आहे, मी तुम्हाला अनेकदा तुम्ही माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं असेल. थोडीशी तब्येत ठीक नाही आहे, तरी पण मी या सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतो, कारण पूल आता बऱ्यापैकी झाला आहे. अनेक जण म्हणत आहेत की चालू होईल. या सगळ्या पुलाच्या वाहतुकीचं सगळं काम तरी बऱ्यापैकी झालेलं आहे. बाकीचं जे काचेचं वगैरे काय काम आहे, लिफ्टचं जे काम आहे, ते होईल पुढे. निदान गाड्या जरी चालू झाल्या तरी इथल्या लोकांना दळणवळण अत्यंत सोयीचं होईल असं मला तरी वैयक्तिक वाटतंय. पण या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून मी तुम्हाला पुन्हा एकदा गोष्ट सांगतो, खास करून इथल्या लोकांना, इथल्या शेतकऱ्यांना. कारण मी या भागामध्ये राहतो, मी आजूबाजूला फिरतो, या सगळ्या गोष्टी पाहत असतो. इथल्या 50 ते 75% जागा विकलेल्या आहेत इथल्या लोकांनी. बघा, पहिल्यापासून दुर्गम भागात राहणारी ही सगळी लोकं, पैशाची चणचण या सगळ्या इथल्या लोकांना, आणि त्याच्यामुळे इथली लोकं मुंबई पुण्याकडे नोकरी करण्यासाठी जातात. आणि मग या जागा वडिलोपार्जित पडून राहिलेल्या, आज ते त्यांना वाटतंय की इन्व्हेस्टमेंट होईल, आज आपल्याला जो भाव मिळतोय तो भविष्यात मिळणार नाही. आज पूल होत आहेत, या सगळ्या गोष्टी भावनिक होत आहेत लोक, आणि जागा विकून टाकतात मोठमोठ्या लोकांना, बाहेरच्या लोकांना. त्यांना मी आजच सांगतो, तुम्ही 10 ते 15 वर्षानंतर भिकारी होणार. काय होणार? तुम्ही भिकारी होणार. त्यामुळे जागा विकू नका, ठेवा. जर पुढच्या पिढ्या तुम्हाला जर शिव्या द्यायच्या नसतील तर जागा आहेत तशा ठेवा, कारण हे जे आहे इथलं ते सोनं आहे, आणि ते सोनं परत तुम्हाला मिळणार नाही. आपण येऊया पुलाकडे. 300-400 कोटीचा पूल बांधला आहे. त्याच्यामुळे इथल्या 2 भागांना जोडणारा हा एक दुवा आहे. मी तुम्हाला मागेही सांगितलं, कोयनेचा भाग किंवा महाबळेश्वर, सातारा आणि कोकणाशी थेट जोडणारा हा एक महत्त्वाचा पूल आहे. भले तो अगदी 1 किलोमीटरचा असू द्या, पण तो अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही महाबळेश्वरकडून आलात किंवा साताऱ्याकडून पुण्याकडून आलात तर तुम्ही इथून थेट खोपी किंवा रघुवीर घाटामार्गे खाली रत्नागिरीमध्ये उतरू शकता. त्यामुळं कोकण आणि घाटमाथ्याचं जे काही अंतर होतं ते आता अत्यंत कमी झालं आहे. त्याच्यामुळे लोकांना फार सोयीचं होणार आहे या सगळ्या गोष्टी. पर्यटन वाढेल निश्चित, त्याच्याबद्दल काही वाद नाही आहे, ते तर आहेच पहिल्यापासून इकडे. त्याचबरोबर उत्तेश्वर देवस्थानाला जाण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. पहिलं यात्रेला येणाऱ्या लोकांना फार अडचणी सहन कराव्या लागायच्या, पण आता मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीतून त्यांना थोडंसं कुठं ना कुठेतरी सोयीचं होईल यात्रेला वगैरे जाणं. आणि अलीकडे पलीकडे पावसाळ्यामध्ये भयंकर पाऊस पडतो, आणि त्या पावसामुळं एखादी जर कुठली मेडिकल इमर्जन्सी आली तर मग बोटीने, लॉन्चने, या सगळ्या माध्यमातून लोकांना प्रवास करावा लागतो, आणि इतका भयंकर त्रास होतो. कारण मी या भागामध्ये राहतो, मला माहिती आहे इथला पाऊस कसा आहे. त्याच्यामुळे हा पूल किती महत्त्वाचा आहे, या पुलाची खरी गरज काय आहे इथल्या लोकांना माहिती आहे. आता बाहेरून तुम्ही येणारे फिरणारे, तुम्ही त्या लिफ्टमध्ये चढाल, काचेच्या त्या सगळ्या गॅलरीतून फिराल, तुम्ही तुमची मजा पाहाल, पण त्या लोकांना ते काचेची गॅलरी आणि बिलरी त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. ती नसती बांधली तरी काही फरक नाही. त्यांना महत्त्वाचं होतं की आम्हाला येणं जाणं किती सोयीचं होतं आहे, आणि त्या अनुषंगानं हा पूल फार महत्त्वाचा आहे. या नदीवरती सध्या एक 3 ते 4 पूल अशा पद्धतीचे बांधले जात आहेत, जेणेकरून दळणवळण अत्यंत सोयीचं होईल. त्या पुढच्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवेन कधीतरी पुढच्या याच्यामध्ये. पण हा पूल अत्यंत महत्त्वाचा होता, आणि तो एकनाथ शिंदेंनी पूर्ण करून दाखवला आहे. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं एवढं थोडं आहे. हा 300-400 कोटींचा पूल आहे. इथं काचेची गॅलरी आहे आणि लिफ्ट आहे वर जायला, आणि वरून इथला आजूबाजूचा नजारा पाहण्यासाठी ती लिफ्ट बनवली आहे. आता हा पूल अनेक जण सांगतायत की पर्यटकांसाठी अत्यंत मोठी मेजवानी असेल, आणि इथं पर्यटक आल्यानंतर आनंद घेतील, मनसोक्त आनंद घेतील. आता इथं पर्यटक येणार आहेत, हा पूल होणार आहे, म्हणून इथल्या आजूबाजूच्या गावांमधल्या कितीतरी हजारो एकरच्या जमिनी विकले गेलेल्या आहेत.
इथल्या शेतकऱ्यांकडून, इथल्या कष्टकऱ्यांकडून, इथल्या डोंगर दऱ्यांमधून राहणाऱ्या जेवढ्याही आत्तापर्यंतच्या पिढ्या होत्या यांच्या सगळ्याच जमिनी या लोकांनी विकल्यात. यांना कुठे ना कुठेतरी फसवून त्यांच्याकडून त्या विकत घेतल्यात. हे दृश्य मी अनेक वर्ष इथं पाहतोय. आज अशी काही गावं आहेत की ज्यांच्या आजूबाजूला जमीनच राहिली नाही. का? कारण इथं इन्व्हेस्टमेंट होते, इथं पूल होत आहेत, इथं पर्यटक येत आहेत, इथं हॉटेल इंडस्ट्री होईल, इथं काहीतरी नवीन महाबळेश्वरचा प्रकल्प येईल. निश्चित चांगल्या गोष्टी आहेत, नाही असं नाही, पण याचा अर्थ असा होत नाही की आपण आपल्या जमिनी विकून टाकायच्या. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही भिकारी व्हाल, हे मी पुन्हा तुम्हाला पोट तिडकीनं ओरडून सांगतोय. माझं काही जात नाही, तुम्ही विकलीत तुमच्याजवळ, पण मी सांगण्याचा माझा प्रयत्न किंवा माझी भावना अशी आहे की जमीन ही पुन्हा मिळत नाही. हा पूल फक्त आणि फक्त पर्यटनासाठी नाही आहे, तर हा पूल 2 प्रांतांना जोडणार आहे. ते 2 प्रांत म्हणजे कोकण आणि घाटमाथा. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या मार्गे हा जो काही व्यापार आणि या सगळ्या गोष्टी केल्या, त्याच पद्धतीचा हा एक महत्त्वाचा पूल आहे, जो आजच्या काळामध्ये व्यापार आणि दळणवळण आणि या सगळ्या गोष्टी पाहणार आहे. हा पूल फक्त पर्यटनासाठी नाही आहे. मी माझ्या मनातून इतका आनंदित आहे, इतका खुश आहे. मी एकनाथ शिंदे साहेबांचे हात जोडून मी उपकार त्यांचे म्हणजे आभार किती व्यक्त करू मला समजत नाही आहे. पण हा पूल आहे ना, हा पूल इथल्या लोकांचं जीवनमान सुधारणार आहे. जेव्हा तुम्ही पावसाळ्यात इथं येता ना, 3-4 महिने इतका भयंकर पाऊस पडतो ना, इतका भयंकर. मी इथं राहतो, मला माहिती आहे इथल्या पावसाची अवस्था काय आहे. एखादी बाळंतीण बाई जर एखाद्या पलीकडच्या गावामध्ये असेल ना, तिला जर वेदना झाल्या तर ती जगते की मरते अशी परिस्थिती इथं निर्माण होते. अशी अनेक उदाहरणं मी पाहिली आहेत. अनेक लोक, माझे काका 2-3 वर्षापूर्वी माझे काका इथल्या अपुऱ्या सुविधांमुळे त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला. अशी कितीतरी लोक ज्यांना दळणवळणाचं साधन नाही, ज्यांना इथं कोणतीही व्यवस्था नाही, म्हणून आपला जीव प्राण गमवावा लागलाय. त्याच्यामुळे हा मी पूल पर्यटनाच्या माध्यमातून पाहतच नाही, मला गरजच नाही त्या सगळ्या गोष्टींची. कारण हा पूल जेवढा पर्यटनासाठी दाखवला जातो आणि जमिनी विकत घेतल्या जात आहेत ना, तेवढा तो धोक्याचा पण आहे. पण हा मी पूल पाहतोय इथल्या लोकांच्या आयुष्यासाठी, कारण निश्चित त्यांचं आयुष्य बदलेल. मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला येण्या जाण्यासाठी, दळणवळण करण्यासाठी हे पूल अत्यंत महत्त्वाचे आहेत. पण याचा अर्थ बाबांनो असा नाही की आपल्या जमिनी विकायच्या, आपल्या शेतजमिनी विकायच्या, आपली पूर्वजांनी राखलेल्या आपल्या जमिनी विकून टाकायच्या. तुम्ही ह्या जमिनी बाहेरच्याला विकाल, तुमच्या गावांच्या आजूबाजूला बाहेरची लोक येऊन बसतील. जशी आज परिस्थिती मुंबई पुणे शहरांमधली आहे ना, तशीच परिस्थिती तिथं होईल. तुमच्या जागेतून जाणारी वाट उद्या ते अडवून ठेवतील, तुम्हाला जाता देखील येणार नाही इकडे तिकडे. माझी इथल्या सगळ्या स्थानिक लोकांना माझे हात जोडून विनंती आहे, बाबांनो, हे विकू नका. हे सोनं आहे, सोनं. तुम्ही मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये जेव्हा कधी आपत्ती येईल ना, जेव्हा कधी वाईट वेळ येईल ना, तेव्हा या डोंगर दऱ्यांमध्ये स्वच्छ हवा घेण्यासाठी तुम्ही इथे याल. आणि ते तुम्ही आज विकू नका. पुढच्या 30, 40, 50 वर्षानंतर तुमच्या पिढ्या तुम्हाला शिव्या घालतील. इथलं जे काही जमिनी आहेत त्याच्यावरती तुम्ही स्वतः व्यापार करा, तुम्ही स्वतः तुमचं सगळ्या गोष्टी करा. आणि अगदीच तुम्हाला विकायचीच आहे ना, तर ती एखाद्या मराठी माणसाला विका, आपल्या एखाद्या आजूबाजूच्या माणसाला विका, भावकी गावकीत विका, असू द्या. आपण काय करतो, मी माझी जमीन ह्याला देऊ त्याला देऊ, या असल्या फालतू गोष्टींमध्ये पडतो आणि आपण आपल्या जमिनी या गुजरात्या मारवाड्यांना इकडच्या तिकडच्या लोकांना विकून टाकतो. पण माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे, जमिनी विकू नका. हा पूल येणाऱ्या काळामध्ये 2 प्रांतांचा दुवा बनेल. इथून दळणवळण होईल, इथून अनेकांचे प्राण वाचले जातील. खरंच शिंदे साहेबांच्या मी खूप खूप आभारी आहे. हा तुम्ही प्रदेश पाहताय ना, कधीतरी पावसाळ्यात या. कोयना, सोळशी, कांदाटी, हा जो काही वासोट्याच्या आजूबाजूचा प्रदेश आहे, कधीतरी फिरा. भयंकर पावसाळ्यात इथं या, मग तुम्हाला कळेल इथली लोक कशी राहतात, काय करतात. आपण येतो 1-2 दिवस हॉटेलमध्ये राहतो, मौज मजा करतो, एन्जॉय करतो आणि निघून जातो. पण इथल्या लोकांचं जीवनमान अत्यंत खडतर आहे. मी पाहतोय, मी अनुभवलंय, माझ्या पूर्वजांनी अनुभवलंय. मी इथंच राहिलोय, वाढलोय, शिकलोय. त्यामुळे मला माहिती आहे की हा पूल फक्त पर्यटनासाठी नाही, आमच्या जीवनाची उंची वाढवणार आहे. शिंदे साहेब, तुम्हाला माझा सलाम.